एक वर्ष मला कराल आणि अशा स्पर्धा आपल्या मंडळाच्या नावाने पंचक्रोशीत आपल्याला दाखवायचे आहेत की नवजीवन उत्कृष्ट मंडळ गेली अनेक वर्ष आपण मुंबईमध्ये काम करत असताना गेली 2 वर्ष आपलं हे नाव आपण नावलौकिक समाजामध्ये वावरत दाखवत आहोत। त्याबद्दल मी तरुण पिढीचा आभार मानतो आणि विजेत्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद जाधव साहेब। तसेच आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलंय ते आम्ही थोडक्यात त्या सर्व मान्यवरांचं विशेष सत्कार करणार आहोत। तर मी सर्वप्रथम या स्पर्धेचा महत्त्वाचा भाग म्हणजे अंपायर, ज्या अंपायरांनी या आजचं योगदान दिलंय स्पर्धेसाठी त्यांचा मी या ठिकाणी विशेष सत्कार करणार आहोत। तर पहिलं नाव आहे अक्षय घाणेकर, यांनी व्यासपीठावर येऊन व्यासपीठावर यायचं आहे। अक्षय घाणेकर यांचा सन्मान करतील मुंबई मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव। त्यानंतर स्वप्नील बारे यांनी सुद्धा अंपायरचं विशेष सहकार्य केलेलं आहे। स्वप्नील बारे यांचा सन्मान करतील आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष गुरुनाथ मांडवकर साहेब। सूरज गोलांबे यांनी सुद्धा आजच्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अंपायरिंगचं केलेलं आहे। त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीनं सत्कार करणार आहोत। त्यांचा सत्कार करतील आमचे मुंबई मंडळाचे मार्गदर्शक यशवंत भडवळकर साहेब। त्यानंतर उमेश करंजकर यांचा सन्मान करतील आमच्या मुंबई मंडळाचे मार्गदर्शक शंकर घाणेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्मय करंजकर यांनी यायचं आहे। त्यानंतर महेश घाणेकर यांचा सन्मान करतील आमच्या मुंबई मंडळाचे सभासद मधुकर बारे। महेश घाणेकर। त्यानंतर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभले ते आहेत सुभाष खळे कुठे असतील तर लवकरात लवकर व्यासपीठावर यायचे। यांचा सन्मान करतील आमच्या मुंबईचे सभासद सकाराम भडवळकर। त्यानंतर ऋषी बारे यांनी व्यासपीठावर यायचं आहे। ऋषी बारे यांचा सन्मान करतील आमच्या मुंबई मंडळाचे सभासद राजू बाईत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल। त्यानंतर विजय बाईत विजय बाईत यांचा सत्कार करतील आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव।
त्यानंतर श्रीकांत घाणेकर, हा सन्मान स्वीकारतील शंकर घाणेकर. आमच्या मुंबई मंडळ अंडरचे माजी अध्यक्ष गुरुनाथ मांडवकर यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात येईल. त्यानंतर शिल्पा करंजकर, शिल्पा करंज यांचा सन्मान होईल. आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र जाधव. शिल्पा करंजकर. त्यानंतर जयेश घाणेकर, जयेश घाणेकर. यांचा सन्मान करतील आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष गुरुनाथ मांडवकर साहेब. एकदा जोरात टाळ्या जयेश घाणेकर यांच्यासाठी. त्यानंतर संदीप बारे यांचा सन्मान करतील आमच्या मुंबई मंडळाचे खजिनदार तुकाराम करंजकर यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर गुरुनाथ मांडवकर यांचा सन्मान करतील मुंबई मंडळाचे मार्गदर्शक यशवंत वडवळकर. त्यानंतर सकाराम बारे यांचा सन्मान करतील आमच्या मुंबई मंडळाचे सभासद राजू बाईत. धन्यवाद. त्यानंतर आजच्या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे समालोचन करताना गोड आवाजामध्ये आपण सर्वांनी पाहिलंय यांचे असे सन्माननीय प्रकाशजी गुरव साहेब यांचा सन्मान करतील आमच्या मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव. खरोखरच आपण आज ज्यांचा सुंदर असा सुमधुर आवाज ऐकला ते म्हणजेच फरारे गावचे सुपुत्र आणि आमचे मार्गदर्शक, एक सुंदर आणि कणखर नेतृत्व, कणखर समालोचक सन्माननीय श्री प्रकाशजी गुरव साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. नवजीवन उत्कृष्ट मंडळाच्या वतीनं खूप खूप साहेब आम्हाला सहकार्य केलं, तुमचे आम्ही मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय. असंच वेळोवेळी आपल्याला सहकार्य मिळत राहील अशीच आपल्याला सदिच्छा व्यक्त करतो. त्यानंतर आजच्या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण आपणाला तसेच घरी बसलेल्या प्रेक्षकांना ही स्पर्धा पाहता आली ते NTC स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सन्माननीय दर्शन म्हात्रे यांचे सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही करणार आहोत. आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथ मांडवकर हे यांचे सन्मान करतील. त्यानंतर आजच्या खेळाचे मैदान या स्पर्धेसाठी आपल्याला एक संधी दिली. त्या खेळाचे मैदान श्री भगवानदास पाटील मैदानाचे मालक हेही इथं उपस्थित असतील तर त्यांचंही आम्ही मंडळाच्या वतीनं सत्कार करणार आहोत. तर त्यांनी मंचावर यायचं आहे. भगवानदास पाटील, ठीक आहे. तसेच आजच्या या स्पर्धेसाठी
डोनेशनच्या रूपामध्ये ज्या मंडळातील सदस्यांनी जास्तीत जास्त डोनेशन घेऊन आले त्यांचं आम्ही एक विशेष सहकार्य लाभलेलं आहे मंडळाला, त्यांचं आम्ही विशेष सहकार्य करणार आहोत. तर त्या विशेष पहिलं सहकार्य आहे रवींद्र जाधव यांचं योगदान मोठं आहे मंडळासाठी. त्यांनी चांगल्या प्रकारे ही देणगी आणलेली आहे बाहेरून, तर त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीनं सत्कार करणार आहोत. तर ते सत्कार आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथ मांडवकर करतील. त्यानंतर सेकंड नंबरचं डोनेशन हे नितीन जाधव यांनी आणलेलं आहे. त्यांचाही आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करणार आहोत. त्यांचा सत्कार मंडळाचे मार्गदर्शक यशवंत भडवळकर यांनी करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचं डोनेशन जयेश घाणेकर यांनी घेऊन आलेले आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे. त्यांचा सत्कार सन्माननीय विजय खळे यांनी करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. त्याच्यानंतर पूनम भडवळकर यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. तर प्रवीण भडवळकर कुठे असतील तरी लगेचच व्यासपीठाच्या ठिकाणी यायचं आहे. प्रवीण भडवळकर. प्रवीण भडवळकर लगेच. प्रवीण भडवळकर यांचा सत्कार करतील आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव. त्याचप्रमाणे विशेष सन्मान श्री यशवंत भडवळकर यांचा सन्मान मंडळाचे सभासद राजेश घाणेकर हे करतील. धन्यवाद. आजच्या या सत्कार समारंभाच्या मान्यवरील सर्व व्यासपीठावर मान्यवर सगळ्यांचं आभार. आणि इथून पुढचं सगळ्यांना उत्सुकता लागलेली आपले स्पर्धेचे विनरचे तर पुढील कार्यक्रम मी सूत्रसंचालन ऋषी बारे यांच्याकडे संपवतोय, तर त्यांनी पुढची स्वीकारावी. धन्यवाद. खरोखरच आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तोच दोन्ही जिंकलेल्या संघांसाठी आतुरतेचा क्षण, पारितोषिक वितरण आणि तसेच आज आपण नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातलवाडीच्या वतीने ही नियोजन पूर्व स्पर्धा अतिशय संपन्नरित्या पार पडते आणि मुख्य बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय. त्यापूर्वी एक महत्वाची बाब मी सर्वांसमोर सांगतोय की मला वाटतं ओम तेरेवा साखळी संघाला माहिती आहे की नाही माहिती, पण खरोखर सांगतो ज्या वर्षी या मंडळानं प्रथम पहिले पर्व पटणी मैदानामध्ये ठेवलं होतं तिथेच हा ओम तेरेवा साखळी संघ तिकडे सुद्धा प्रथम विजेता झाला होता आणि दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा ओम तेरेवा हा साखळी संघ प्रथम विजेता होतोय. या संघाचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन. खरोखरच सुंदर तुम्ही खेळ खेळलात आणि आपल्या संघाला अंतिम टप्प्यामध्ये नेऊन गेलात आणि विजय प्राप्त झालात. तसेच आजच्या या फायनल सामन्यामध्ये उपविजेता संघ झालेला आहे तो म्हणजेच वाघसाई माता क्रिकेट संघ कात्रण यांचे सुद्धा खूप खूप हार्दिक अभिनंदन. आणि आपण वळतोय मुख्य बक्षीस वितरणाकडे.
मी सर्वांना उपविजेता संघाला विनंती करतो की आपण मेडल प्रदान करणार आहोत. सर्व उपविजेता संघाचे खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आम्हाला गोल्ड आणि सिल्वर मेडल जे दिलेलं आहे ते म्हणजे सन्माननीय श्री सखाराम लक्ष्मण भडवळकर साहेब यांच्या हस्ते आम्हाला लाभलेलं आहे. तर त्यांनी या सर्व खेळाडूंना आपण मेडल द्यायचं आहे, सिल्वर मेडल. या उपविजेता सर्व खेळाडू तसेच सन्माननीय श्री सखारामजी भडवळकर साहेब आपण त्यांना प्रदान करायचं आहे, सन्मानित करायचं आहे. अतिघाई काय तो असता. तर सावकाश तुमचा आनंद खूप गगनाला भिडलेला आहे, कारण का या मेडलसाठी खूप रात्रंदिवस मेहनत करावी लागते. आपण सन्माननीय सखाराम लक्ष्मण भडवळकर यांच्या हस्ते आपण उपविजेता संघाला मेडल प्रदान करतोय. जरा जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं. यांच्यापर्यंत मेहनत असते, दिवसभर अन्नाचं कण नसताना सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचणं खूप महत्वाची बाब असते. नंतर येणार आहे, ट्रॉफी घ्यायला येतील ना परत सर्व त्याला घाल. अच्छा सगळे त्यांच्याकडे दे. अच्छा त्यांना बोलव तसेच प्रथम विजेता संघाला सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा मेडल घेण्यासाठी पुढे यायचंय. गोल्ड मेडल आपल्याला त्याच सन्माननीय श्री सखाराम लक्ष्मण भडवळकर यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर मी त्यांना सुद्धा विनंती करतो आपण विजेता संघाला म्हणजेच ओम तेलोबा संघाला मेडल प्रदान करायचं आहे. ओम तेलोबा साकलोली सर्व खेळाडू कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं ओम तेलोबा साकलोली संघाच्या सर्व खेळाडूंचं. दिवसभराची उपाशी पोटी असलेली मेहनत आणि ह्या मेहनतीचं फळ त्यांना प्राप्त होते सर्वच खेळाडूंना. आता फोटो काढतो थांबतो उभा राहा जरा फोटो काढ. चला या. चला एक जोरदार पुन्हा सुद्धा आपण टाळ्याने स्वागत करायचं या खेळाडूंचं. प्रथम विजेता ओम तेलोबा साकलोली संघाचं आपण गोल्ड मेडल देऊन त्यांचं सन्मानित करतोय सर्व खेळाडूंचं. आणि आपण एक छायांकित करणार आहोत, एक सुंदर फोटोग्राफी आपण पाहतोय. ओमकार घाणेकर यांच्या म्हणजेच पिंट्या यांच्या माध्यमातून एक सुंदर फोटोग्राफी आपण घेणार आहोत. चला लवकरात लवकर एक छायांकित चित्र आपण घेतोय. सन्माननीय सखाराम लक्ष्मण भडवळकर यांच्या हस्ते आपल्याला एक गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या या उपस्थितीमध्ये आपण एक त्यांची आठवण आपल्याला प्राप्त राहील म्हणून एक छायांकन आपण चित्र त्यांच्या मदतीने आपण घेत आहोत. जरा एक स्माइल चेहऱ्यावरती असू देत.
कारण का फोटो हा खूप महत्वाचा असतो. कारण का दिवसभराची मेहनत रात्री जाऊन घरी स्टेटसवरती आपल्याला मोठेपणा मिळवायचा असतो आणि खरोखरच का मिळवावा नाही, कारण का ते आपल्या यशाची एक पायरी आपल्याला प्राप्त झालेली असते. आणि त्यानंतर दोन्ही संघाचे तसेच आज आपण घरबसल्या तसेच सर्व खेळाडू रसिकांनी प्रेक्षकांनी आनंद घेतलात. तेच म्हणजे NTC यूट्यूब लाईव्ह या वाहिनीच्या मार्फत आपण आनंद घेतलात, आपण सामने पाहिलेत. ते आपले सर्वांचे लाडके दर्शनदादा म्हात्रे यांचा सत्कार आपण मंडळाच्या वतीनं करतोय. तर मी दर्शनदादा म्हात्रे यांना विनंती करतोय तसेच आज जो हा आपला एकदम खुला मैदान आपण पाहतोय ना, आपण जिथे स्पर्धा पार पडली तेच म्हणजे सप्रा मैदान, ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले असे आमचे बाबा, आमचे मार्गदर्शन सन्माननीय श्री भगवानदादा पाटील साहेब यांनी आज आम्हाला मैदान उपलब्ध करून दिला. तसेच मी त्यांच्या आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार सहर्ष स्वागत करतोय. तसेच आज जो आपण सुंदर असा एक स्टेज आपण पाहतोय आणि ज्याने आपल्याला उपलब्ध करून दिला तेच म्हणजे आमचे मार्गदर्शक आणि आमचे सन्माननीय लाडके काका सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील काका यांचा सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीनं सत्कार करतोय. तर कृपया आम्ही ज्ञानेश्वर पाटील काका यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत करायचं आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण कृपया त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया, कारण का या सुंदर अशा देखाव्यामध्ये आपण विराजमान झालेलो असतो. आणि तसेच या संपूर्ण आयोजनासाठी खरोखरच ज्यांनी मेहनत घेतली तेच म्हणजे आमचे सर्व साईनाथ क्रिकेट संघाचे सर्व सेवेदार, सर्व खेळाडू यांचं सुद्धा मी नवजीवन उत्कर्ष मंडळ यांच्या वतीनं शाब्दिक सर्वांचं मी आभार मानतोय, स्वागत करतोय. खरोखरच त्यांची सुद्धा मेहनत खूप यशस्वी असते, त्याशिवाय कुठलीही स्पर्धा पूर्ण होत नाहीये. तसेच मी सर्व साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीनं सर्वांचे मी आभार मानतोय. आणि यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाज आणि ऑरेंज कॅप. कोण असेल? उत्कृष्ट फलंदाज. आणि खरोखरच उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी आपल्याला दिलेला आहे ते म्हणजेच कुमार प्रांश दीपक बुवारे. ते तर उपलब्ध नाहीत पण त्यांचे मामा आजोबा राजेश घाणेकर इथे उपस्थित आहेत, ते प्रदान करतील. तर उत्कृष्ट फलंदाज आणि मामा अक्षय घाणेकर. उत्कृष्ट फलंदाज होतोय मनोहर भुवड, साकलेला क्रिकेट संघाचा मनोहर भुवड. तर जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे मनोहर भुवड याचा. काय यार सांगते खाली आहे माझ्याकडे. मी कृपया मनोहर भुवड यांना विनंती करतो आपण इकडे यायचे, जरा दोन शब्द आपल्याला मनोगत व्यक्त करायचे आहेत. मनोहर भुवड, दोन शब्द. जसे आपण बॅटीने बोलता तसेच आपल्या मुखातून दोन शब्द आपल्या संघासाठी व्यक्त करायचे आहेत. आपल्याला आयोजन कसं वाटलं याबद्दल जरा दोन शब्द बोललात, नाहीतर आमच्याकडे गणेश घाणेकर रेडी आहेत बोलायला. चला धन्यवाद.
यानंतर उत्कृष्ट गोलंदाज जे आपल्याला प्राप्त झालेत, सन्मानची आपल्याला जे ट्रॉफी दिले ते कुमार प्रांशदीपक. तर मी अक्षय घाणेकरांना विनंती करतो आपण ट्रॉफी घ्यायची आहे. कोण असेल, कोण गेस करेल का? साकलोडी असेल की वाघजाई माता कात्रण असेल की आमचा सायना संघ असेल? यस, उत्कृष्ट गोलंदाज होतोय कात्रण संघाचा मंगेश. मी कृपया मंगेशाला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपण आपला उत्कृष्ट गोलंदाज हा चषक आपण प्रदान करायचा आहे. मंगेश, मंगेशाला थांबायचंय. मंगेश 2 मिनिटं. मंगेश, तसेच पर्पल कॅप आपल्याला ज्या मिळालेल्या आहे ते म्हणजेच कुमार सुशील मधुकर बारे. तर मी त्यांचे वडील मधुकर बारे यांना विनंती करतो की आपण पर्पल कॅप देऊन त्यांना प्रदान करायचंय. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. पर्पल कॅप आणि उत्कृष्ट गोलंदाज या दोन्ही सन्मानांचा भागीदार ठरतोय मंगेश. मी मंगेशाला देखील सुद्धा एक विनंती करतो, आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहेत. प्रथमतः धन्यवाद देतो मी नवजीवन उत्कर्ष मंडळ बेगाव कातलवाडी या सर्व आयोजकांना. आम्हाला इथपर्यंत येण्याची संधी दिलीत आणि तुमच्यामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद मंगेश. तसेच यानंतर पुढील पुरस्कार आहे तो म्हणजेच पुढील ट्रॉफी आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दिवसभराच्या मेहनतीमध्ये आपल्या संघासाठी प्रत्येक चेंडूवरती धडपड करणं, प्रत्येक चेंडू अडवणं खूप महत्वाचं असतं आणि संघाला विजय प्राप्त होतो. असा कोणता खेळाडू आहे, कोणी सांगेल का? उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा प्रबल दावेदार ठरतोय. कोण ठरतोय? कात्रण की ओमतेलवा साकलोली? कात्रण ठरतो की ओमतेलवा साकलोली? आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा दावेदार ठरतोय केदारनाथ क्रिकेट संघ कात्रणचा एक केदारनाथ क्रिकेट संघाचा खेळाडू संदेश मळेकर, ज्याने पहिल्या फेरीमध्ये सुंदर असा डाई टाकून एक उत्कृष्ट झेल घेतला होता समोरच, तो ठरतोय म्हणजे संदेश मळेकर. तर मी त्यांचे सहकारी कात्रण संघाचे सहकारी यांना विनंती करतो की त्याचा आपण सन्मान चिन्ह घ्यायचा आहे आणि हा सन्मान आपल्याला प्राप्त झाले ते म्हणजेच कैलासवासी शंकर दामो करंजकर यांच्या स्मरणात श्री संदीप शंकर करंजकर यांच्याकडून आपण प्राप्त करतोय संदेश मळेकर यांना. हा सन्मान आपण संदेश मळेकर यांच्या घरी आपण स्फूर्त करणार आहोत. यानंतरचा मुख्य पारितोषिक आहे तो म्हणजे संपूर्ण स्पर्धेचा ऑलराऊंडर मालिकावीर. कोण असेल? कोण असेल? वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण की ओमतेलवा साकलोली? आवाज कुणाचा? आणि यस, आवाज येतोय प्रशांत भुवड. ओमतेलवा साकलोली क्रिकेट संघ मालिकावीर ठरतोय प्रशांत भुवड. आणि मालिकावीर चषक आपल्याला प्रदान झाले ते म्हणजेच या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र जाधव साहेब यांच्या हस्ते आपल्याला प्राप्त झाले. तर मी त्यांना विनंती करतो की आपण प्रशांत भुवड यांना हा सन्मान प्रदान करायचा आहे. मी प्रशांत भुवडला विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त करा, कारण प्रशांत बोलतो मलाही माहिती आहे. नमस्कार.
खूप सुंदर नियोजन आणि परत नेक्स्ट इयरला आम्हाला परत संधी द्या आणि आम्ही परत पहिला नंबर मारू, हॅट्रिक करू. धन्यवाद. नक्कीच नक्कीच प्रशांत, कारण का आपण ज्या वर्षी ही स्पर्धा सुरू झाली त्याच वर्षी आपण चॅम्पियन झालात. पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी चॅम्पियन झालात तर तुमचा तो अधिकारच आहे. प्रथम पहिलं संघ नोंद करणं हे तुमचं अधिकारच आहे. काय बोलताय? आणि पुन्हा एकदा मालिका झाला. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, अभिनंदन करूया प्रशांत गोवडेचा. यानंतर आपण उपविजेता संघाला आपण मानाची सन्मानाची ट्रॉफी आपण देणार आहोत. तर मी सर्व संघांना बोलताय तर मी आमचे मार्गदर्शक प्रकाशजी गुरव साहेब यांना विनंती करतो आपण आपले 2 शब्द बोलावेत. नमस्कार. नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी. मी दोन्ही संघांना विनंती करेन की मी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे, पण त्या 2 मिनिटांमध्ये बरंचसं काही दडलेलं आहे. आजच्या या नियोजनाची रूपरेषा करत असताना आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यापलीकडचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. मी एक सूत्रसंचालक म्हणून नव्हे तर मी ह्या कमिटीतलाच आहे, ही भावना माझ्यापर्यंत कायमस्वरूपी प्रत्येक वर्षाला ही हृदयाशी असते. नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय जाधव साहेब, सचिव सन्माननीय व्यक्तिमत्व, तसेच आमचे राजेश दादा तर अनेक वर्ष म्हणजे मी लहान असल्यापासून से मला ओळखतात, पण मला आज कळलं की त्यांचा सुपुत्र हा माझा लाडका अक्षय असू शकतो. मी आता जेव्हा विचारलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. बंधू, असे आमचे नाते आहेत अगदी जवळचे. जाधव दादा देखील बरेच वर्ष ओळखतात, तसेच आमचे गुरुनाथ साहेब अनेक वर्षापासूनची आमची ओळख आहे. करंजकर दादा, शिल्पक दादा तर अनेक वर्षापासूनची ओळख. परंतु या मैदानावरती आजचा हा जो रंगसंग्राम तुम्ही एका बाजूने जिंकलात, माझी क्रिकेटवीरांना एवढीच विनंती असेल की दोन्ही संघांना आणि इथे आलेल्या सर्व संघांना की क्रिकेट म्हणजे आपला आत्मा आहे. आपण क्रिकेटसाठी जीवाचे रान करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, परंतु हा क्रिकेट प्रामाणिकतेवरती पाहिजे. आपण कोणताही निर्णय चुकत असेल किंवा एखादा निर्णय पंचांकडून चुकला तरी पण ती क्षमता आपल्यामध्ये ते पेलण्याची किंवा ती धमक आपल्याकडे पाहिजे की जरी निर्णय चुकला तरी सुद्धा शेवटपर्यंत ते आपण फायनलच्या रूपाने आणू शकतो. ही संघाची नियती म्हणजे एक आदर्श असतो आणि या आदर्शाला सावरून मी पुढे आणखी वळतो ते म्हणजे माझ्या साईनाथ संघाकडे, की माझ्या साईनाथ संघावरती एवढं मोठं वादळ आलं होतं. अनेक संकट, या संकटाला सामोरं जावं लागलं. याच मैदानावरती आलेला हा त्यांच्यावरती प्रसंग मला आजही आठवतोय. परंतु फक्त एक शब्द, आणि हा शब्द त्यांनी पाळला. भले मी तो छोट्या मनाने त्यांना सांगितलं असेल, सगळ्यांनी सांगितलं असेल, पण या निर्णयाचा आज त्यांनी सोनं केलं. कारण ही जिद्द होती, हा संघर्ष होता. या संघर्षाला दाद देण्यापलीकडचा हा साईनाथ संघ आज खऱ्या अर्थानं नावारूपाला आला. साईनाथ क्रिकेट संघामध्ये असणारे हे शिलेदार म्हणजे अक्षय आहे, स्वप्नील आहे, ऋषी आहे, जयेश आहे आणि इतर सगळे खेळाडू. परंतु संयम काय असतं, महेश दादा आहे. संयम काय असतं हे फक्त साईनाथ क्रिकेट संघाकडून शिकावं आणि हे संयम आज त्यांनी यशस्वीरित्या आपल्या नावारूपाला शोभेसं, आपल्या मंडळाला शोभेसं, आपल्या गावाला शोभेसं असं काम खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. संकटे येतात, संकटे जातात, परंतु या संकटाला सामोरं जाऊन त्या संकटाला परतावून लावण्याची ताकद आज साईनाथ संघामध्ये नक्कीच आहे. हे त्याने सिद्ध करून दाखवलं. अनेक वादळे आली पण त्या वादळाला, घोंगवणाऱ्या वादळाला थांबवण्याची ताकद साईनाथ संघाने ठेवली. म्हणून आज कणखरपणे हा साईनाथ संघ उभा आहे आणि कायमस्वरूपी तो उभा राहील अशी मी आई मामाई देवी नक्कीच प्रार्थना करेन. कारण हा संघ जिवंत आहे, अस्तित्वात आहे, प्रामाणिकतेची झळक आहे.
त्याच्यामुळे या कार्यक्रमाला सकाळपासून आतापर्यंत कुठलाही गाळबोट लागला नाही. व्यवस्थितरित्या नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षाला मला आमंत्रित करून या कार्यक्रमाचे सुशोभीकरण वाढवतात. मी धन्यवाद मानून ते म्हणजे जयेशचे ऋषीचे स्वप्नीलदादाचे जे अक्षयचे आणि आपले मोठे दादा तर आले नाही. मी विचारलं मगाशी चौकशी केली परंतु कामानिमित्त ते बाहेर आहेत. अशा सर्व शिलेदारांचे आभार मानून आजच्या कार्यक्रमाची ही रूपरेषा सकाळपासून आतापर्यंत तुम्ही जेव्हा त्यांना प्रतिसाद दिलात, तुम्ही जेव्हा त्यांना मोठं केलं, तुम्ही जेव्हा ही जबाबदारी परिपूर्ण त्यांच्यापर्यंत सोपवलीत म्हणून ते उभे राहिले. म्हणून सर्वप्रथम या सर्व मान्यवरांच्या सर्व शिलेदारांच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण बात म्हणून आम्ही जेव्हा उभे राहतो त्यावेळेस मुलं आमची चांगलं कार्य करतात. हा ज्वलंत उदाहरण आज नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातवडीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि या संघर्षाला परिपूर्ण करण्याची कामगिरी तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या परिश्रमानं, तुमच्या कर्तृत्वानं आज तुमच्या मुलाने पार पाडली. एवढंच बोलतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद. धन्यवाद गुरुसाहेब. आपण सुंदर असे 2 शब्द बोललात पण लाख मोलाचे बोललात. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण म्हणणार आहोत उपविजेता संघ वाघजाई माता कात्रण या संघाचे सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला उपविजेता चषक आणि जे आपल्याला प्रदान केले ते म्हणजेच सौ वंदना सकाराम बारे आणि श्री सकाराम दाजीबारे यांच्या हस्ते आपल्याला मिळणार आहे. तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि सकाराम बारे यांना विनंती करतो की आपण त्यांना स्फूर्त करायचं आहे. तसेच प्रजय बारे, साहिल बारे आणि प्रतीक बारे यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावरती जायचं आहे आणि हा 2य क्रमांकाचा चषक त्यांना प्रदान करायचा आहे. जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण वाघजाई क्रिकेट संघाचं, कात्रण संघाचं. चला जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण वाघजाई माता क्रिकेट संघ कातरण या संघाचा. आपण 2य क्रमांकाचा ट्रॉफी आपण प्रदान करतोय. मानाची सन्मानाची उपविजेता ट्रॉफी सन्मान करतोय ते म्हणजेच सन्माननीय सकाराम दाजी बारे यांच्या हस्ते आपण सन्मानित करतोय वाघजाई माता क्रिकेट संघ कातरण. मी कात्रण क्रिकेट संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण आपले 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. अरे आमचाच भाऊ आहे कॅप्टन. अक्षय बोल. हॅलो. नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातलवाडी याने आम्हाला खेळण्याची जी संधी दिली, खास करून ऋषी बारे याचे आभार मी मानतो. कारण त्यालाच पहिला कॉल केला होता, कारण त्यानेच आम्हाला खेळण्याची संधी दिली. त्याचे सुद्धा आभार. व त्या सर्व टीमचे चांगले खेळलात. साकलोली आमच्यासोबतचे होते, त्यांनी पण चांगला खेळून दाखवला. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांना सुद्धा बेस्ट ऑफ लक सर्व आमच्याकडून, संघाकडून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ज्याने आता खरोखरच आपले 2 शब्द आपल्या संघाकडून व्यक्त केले त्यांचं नाव सुद्धा ऋषी आहे, ऋषिकेश रसाळ. यानंतर आपण प्रदान करणार आहोत विजेता संघ आणि बॅक टू बॅक 2 वर्ष नवजीवन उत्कर्ष चॅम्पियन चषक झालाय तो म्हणजे ओमतुलाबा साकोली संघ. सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपल्याला प्रथम क्रमांक चषक ज्यांच्याकडून प्राप्त झालंय ते म्हणजे कैलासवासी संतोष रावजी मांडवकर यांच्या स्मरणात श्री गुरुनाथ रावजी मांडवकर यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालंय. त्यामुळे मी गुरुनाथ मांडवकर साहेबांना तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की आपण ओम तुलाबा साकोली खरोखर गुरुनाथ काका मांडवकर यांची एक इच्छा आहे की आपले बंधू, आपले दादा कैलासवासी संतोष रावजी मांडवकर हे आपले साईनाथ क्रिकेट संघाचे
सलामी फलंदाज होते आणि उत्कृष्ट एक अष्टपैलू खेळाडू होता. तर त्यांची इच्छा आपण व्यक्त करण्यासाठी सायनाच्या सर्व खेळाडूंनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि या ट्रॉफीचं सन्मानित करताना आपण तिथे उपस्थित राहायचं आहे. जय. या कोकणच्या भूमीवर गाव साखळी एक नंबर. What's the Josh?